मन मंदिरा गजर भक्तीचा मेरे दादा के दरबार में इकडे पाहा टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट बट मोर दॅन मनी. वेळेला फार महत्व आहे. 32 मिनिटं उरले संतोष महाराजाशी, त्याच्यामुळे सावधान बसा. दाता के दरबार में सब लोगों का खाता. सब म्हणजे कोण? सगळेच त्याच्यात, कोणीच विसरलं नाही. अगदी देवाच्या बापाचं सुद्धा खाते. चुकलं वर्म फेरा पडे, चुकली या वर्म. देवाचा बाप चुकला तरी मला देवाच्या बापाला सुद्धा देवाने सोडलं नाही. त्याच्यात नाही तो खात्यात हिशोब तर डायरेक्ट सगळ्याच्या लिहित होतो. म्हणजे आपल्यासारखं नाही. गरीबाचं कार्ड वेगळं, श्रीमंताचं वेगळं, लालन पिवळन केसरी सगळे मापात बसवतो. कायद्याच्या बाबतीत जो कायदा श्रीमंताला तो गरीबाला, कायदा बनवणाऱ्याला जो, कायद्यात न वागणाऱ्याला सुद्धा तोच. हे तत्व आहे त्याचं. म्हणून राजा दशरथाला सुद्धा सोडलं नाही. 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी उपलब्धी असते आपण मरत असताना आपल्या पोरांना उशाला मांडी द्यावी, मेल्यानंतर आपल्या पोराने आपलं क्रियाकर्म करावं. देवाचा बाप असूनही राजा दशरथाच्या पदरामध्ये ते पडलं नाही का? खात्यात चुकी लिहिली होती म्हणून. काय चुकलं होतं राजा दशरथाचं? बोला बरं, पटकन बोला. काय चुकलं होतं राजा दशरथाचं? की मृत्यूच्या समयी, मरणाच्या वेळी, ऐकून राहिले तुम्ही, मरणाच्या वेळी रामप्रभू जवळ नाहीत, रामप्रभूची मांडी उशाल नाही, आणि मेल्यावर देवाने अंतिम संस्कार केला नाही. चटकन बोला, पटकन पुढे जायचं आपल्याला. श्रावणाच्या आई वडला, हा चूक 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 चूक. मग खरं काय ते मी सांगतो. हो, तुम्ही म्हणाल आम्हाला चूक म्हणतो, तू सांग ना. आम्ही त्यासाठीच आलो ना. ऐका, मलाही कालपर्यंत तेच वाटत होतं, पण लॉकडाऊन लागल्यामुळे मला खरं कळालं. मागचं लॉकडाऊन लागलं ना, पहिल्या 15 दिवसात लई येडा झालो. बाय हिंडायची सवय, दररोज जेवायला 4-4, 5-5 भाज्या. घरात जेवायला बसलो. मी म्हणलं गड्या जेवायचं काही बजेट बसा ना. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस मी इतके केली. बाई म्हणली तुम्ही तुमचा सप्ताह तिकडं जा, तुम्हाला 12 घरी खायची सवय. जाणाऱ्या घरात तुम्ही नवीन असता, त्या माऊल्याला हर्ष होतो, त्या आनंदाने स्वयंपाक बनवतात. 4-4 भाज्या असतात. रोज मरे त्याला कोण रोडे. बाई म्हणली तुम्ही तर वेगळंच करायला, लग्नाच्या टायमाला तर वेगळंच म्हणली होती तुम्ही. मी म्हणलं काय म्हणलं होतो? माझं लग्न करायचं ना महाराज, माझं लग्न करायचं ना. आमच्या मंडळीला फिटून दिलं तर लग्नाच्या टायमाला तिच्या मैत्रिणी. ती म्हणे येडे, महाराजासोबत लग्न करून काही फायदा नाही. म्हणे काय? अरे ते सप्त्याला हिंडत येत म्हणे, महिना घरी येत नाही, त्याच कोण वारस असतं म्हणे, बेवारस असते ते. महाराज साखरपुडा झाल्यावर मंडळी म्हणलं महा काही विचार नाही म्हणे, लोक तुमच्याबद्दल उलटे सुलटे सांगायला. मी म्हणलं येडे, तुला तोटे सांगितले असते, मी फायदा सांगतो. मंडळी म्हणले काय? मी म्हणलं अगं महाराज नवरा बरा. पण ती म्हणे का? मी म्हणलं महाराज नवरा बरा ना, आयता जेवून येतो घरा. घरून जेवण येत जेवायला कुठं जेवायला. सगळ्यात मोठा ताण काय असतो माऊली? महाराजाची बायकोला तोच ताण असतो जेवायचा. ती म्हणे तुम्ही लग्नात टायमाला तर म्हणले आयता जेवून येतो घरा जेवायला, आतापर्यंत बाहेर, आता काय ताण देऊ राहिले? म्हणलं काय अवघड आहे. मी जसा तानाताना घरून निघलो, शेतात गेलो. आपल्याकडे गाई आहेत. रानात जाऊन मी गाई सोडल्या ना, अशा रोडनं चारीत आणल्या. रोडनं गाई चारायला लागलो. 2 जण मोटरसायकलवर बसून चालले होते. ते मागच्याने माझ्याकडे पाहिलं मी गाई चारताना. ते मागचं पुढच्याल म्हणलं, पण ते इतक्या जोरात म्हणलं. मोटरसायकलवर काय असतं, मागच्या माणसाला बोलताना असं वाटतं आपला आवाज पुढच्याला जात नाही म्हणून ते जोरात बोलतं. ते बोललं की अर्ध गाव ऐकतंय. ते मागचं म्हणलं पुढच्याला, मी त्याची भाषा जशी तशी सांगतो बरं का, माफी मागून सांगतो. ते मागचं पुढच्याला म्हणलं राम भाऊ. पुढचं म्हण काय, अरे गोधडच्या याचे कीर्तन बंद झाले तर ढोराय मग आली आम्ही म्हणलं पांडुरंगा काय आफत आहे. अशा काही हाकलत नेल्यांमध्ये शेडमध्ये घातल्या महाराज, आणि पुस्तक घेऊन बसलो. मग मी तोखे नावाचं रामायण वाचलं. त्या तोखे नावाच्या रामायणामध्ये मला दृष्टांत कळाला. काळे बाबा काय कर्म चुकलं होतं राजा दशरथ. 1 मिनिटात सांगतो, चटकन पुढे चालतो. एकदा दशरथाला उदासीन वाटायला लागलं. दशरथ तरुण होते. कर्मन त्यांना बोर झालं. आणि काय असतं, तरुण पोरायलाच बोर होत असतं, म्हातार माणसाला बोर होत नसतं. आणि म्हातार माणसाला बोर बी झालं तर इलाज नसतो. काय करते ते? म्हाताऱ्या माणसाला बोर झालं तर एकच आसरा असतो, म्हातारी. आणि म्हातारी बी आसरा कवा खरा यशस्वी ठरतो? म्हातारीला तरुणपणात म्हाताऱ्याने जीव लावलेला असलं तर. ज्या माणसानं तरुणपणात बायकोला त्रास दिलेला असलं त्याला म्हातारपणात तो परतावा म्हणून भेटतो. कसा? कारण काय असतं, लग्नाच्या टायमाला आपलं वय असतं 20 आणि बाईचं आपलं वय असतं 30, बाईचं वय असतं 20-25. 5-10 वर्षाचा फरक आपल्या दोघांमध्ये असतो. मग त्यांनी गणित काय होतं, वय वाढलं की आपले हातपाय पहिले डिल्ले होते. ज्यावेळेस आपल्या हातात काठी येते, आपल्याला चालता येत नाही, त्यावेळेस म्हातारी एकदम कडक असते. ज्यावेळेस आपण एका जागेवर टेकतो त्यावेळेस म्हातारी हिंडती फिरती असते. मग आपण एका जागेवर टेकलो, आपल्याला पाणी लागलं ना, आपण कधी म्हणलं पाणी दे, म्हातारी ऐकून घेते तिकडे तोंड करते. म्हातारी म्हणतो पाणी दे,
म्हातारी ऐकलं की नाही ऐकलं सारखं करते. म्हाताऱ्याला कुठं दम निघतो, कडक स्वभाव असते. बसल्या बसल्या ओरडत, अरे पाणी त्याला. म्हातारी ते कोण म्हणे, बाई स्ना गपचीप. मग गाजीला ना तरुणपणात आता स्वयंपाक थेनतोय. त्याच्यामुळे जायला वाटत असं म्हातारपणात बायकोन जीव लावते आणि तरुणपणात महाराज बायकोला नीट सांभाळा. नीट खरं आहे ना महाराज. बायको ही काही वेळापुरती आपली पत्नी आहे, पण अनंत जन्माची माता आहे. ज्याला बायको कळाली त्याला प्रपंच कळाला, ज्याला मायबाप कळाले त्याला देव कळाला, आणि ज्याला ज्ञानोबा तुकोबा कळाले त्याला जग कळालं. गोष्टी लक्षात. बायको कळली, रावणाला बायको कळली नाही म्हणून तो इचका झाला. दशरथाला बायको कळली नाही म्हणून तो इचका झाला. काही राजा दशरथाला कळलेली असती, ती पुढे गेल्यावर असा उद्योग करणार आहे, त्याने ते वचन देऊनच ठेवलं नसतं. आणि मंदोदरीचं सांगितलेलं रावणाने ऐकलं असतं तर रावण मेलाच नसतं. कधी कधी बायकोचं ऐकलं पाहिजे, पण बायको बी चांगली सांगणारी असली पाहिजे, उरफाटी सांगणारी नसली पाहिजे. तिनं का विकृत सांगितलं भदीचे महाराज, तिला अवघड नीट बोलणारी, निष्ठेनं स्वाभिमानानं आदरानं बोलणारी असली पाहिजे. आमचा आदर बाप्पा बाप्पा बाप्पा. महाराज नवरा एवढा कष्टाळू, ऊसाची शेती सगळी, ऊसाच्या रानामध्ये पाणी द्यायला जायचं, लाईटचे वांदे तुम्हाला माहिती आहे. महाराज एवढं परेशान करे, रानडुकरं नामकरण डमकरण आकडे लाईट हे ते परेशान झालं. ते 7-8 दिवस घरीच नाही यायचं. एकदा शेतात गेलं की गंमत अशी झाली, हे मेहनत करू करू परेशान. आणि याच्या शेजारचा माणूस साधारण शेतकरी, 1.5 एकर जमीन, पण त्यानं घेतली मोटरसायकल. ही महिला मंडळीतलं अवघड असते ते. तिनं मोटरसायकल घेतली की नाही, तिनं लगेच ऊसाच्या जी ज्याच्याकडे शेती होती त्याच्या बायकोला सांगितलं, म्हणजे सुमना का काय पाहिली की मी मोटरसायकल घेतली. ती म्हणे बरी घेतली. चालती की देवा दर्शनाला. पुढं तिचा नवरा मागही बसेल, 2 जण बसेल, तिसऱ्याला बसायला जागत नाही. आता का ते डोक्यावर बसेल का, मुद्दा म्हणली चालली की देवा दर्शनाला. 3 दिवस तिनं तसंच केलं. हिचं डोकं खाल्लं, हिचं डोकं भरलं. वा ही म्हणली पप्याच बापाला काही करणार. 1.5 एकरामध्ये त्यांनी हिरोंडा घेतली. 2 जण दररोज गाडीवर बसते, पुढचा हिरोन मागची भांडण चालले, आपलं काहीच नाही अजून. तिनं पप्याच बापाला फोन लावला. ते म्हण पटकन घरी या. अरे पप्याच बाप म्हणे रान डुकरं घुसलेत ऊसात, ते डुकराचं फिकरं जाऊ दे तिकडे, तुम्ही पटकन घरी या. ते म्हणे काय करू बा. आलं ते घरी. घरी आल्याबरोबर बाईनं तोंड लावलं. म्हणजे झालं काय, काय झालं तुम्हाला काही कळतं म्हणजे. बाईनं लगेच चेहरा बदलीला. काय झालं, आपल्या मड्याला झाले, लग्न झाल्यापासून कवडी इतकं सुख नाही, काम करता करता लगे हाडत चुरा झाले, आपल्याला कोणी विचारायला तयार नाही, मी लग मारायला आले, लग्न करून एवढा पश्चाताप होता. म्हणून पप्पा तरी लोक म्हणत, मामा म्हणत होता म्हणे लग्न टायमाला पोरगी उंडान कांदरीत देऊ नका म्हणून. म्हणजे तुमच्या गावचं नाही म्हणलं बरं, मी उगं म्हणलं त्याच्यात दृष्टांत. अरे ते म्हण झालं तर काय ते तर सांग. म्हणे शेजारच्या सावित्राबाई गाडी घेतली, म्हणे मोटरसायकल घेतली, त्याचा नवरा ती दररोज येते आणि 2 जण माझ्या पुढे उभं राहून मला ह्या देवाला चाल त्या देवाला चाल, तुम्हाला तर पाहुणे नाही, रावळे नाही, सोयरे नाही, सप्ताह नाही, काही नाही, कथा नाही, कीर्तन नाही, भजन नाही, पूजन नाही. मग तुम्ही उठले ऊसात, उठले ऊसात, उठले ऊसात, उठले ऊसात. त्या ऊसात जाऊ जाऊ तुमच्यात आणि रानडुकरात कत्ताही फरक नाही. दशरथजीला झालं बोर. मी हे सांगत होतो, म्हाताऱ्या माणसाला बोर होतं पण इलाज नसतो. दशरथजी बोर झाले ते फिरायला गेले. कुठं आपण कुठं फिरायला, जालना. लय पैसे असले औरंगाबाद, थोडे जास्त असले पुणे मुंबई, आणि लयच उथाडेला असला तर दुबई. त्याच्या पलीकडे कुठं जाईल. मला दशरथाला बोर झालं, दशरथ फिरायला गेले स्वर्गात. कुठे गेले, स्वर्गात. माणसं मेल्यावर जात एक माहित नाही, फक्त म्हणणं पडतं माहितीच कार्यक्रमाला. अनंतात विलीन स्वर्गवासी. मला राग येतो त्या बोलणारायचा. महाराज काही काहीला बोलता येत नाही, काही काहीला बोलता येत नाही, बोलायच लय पळ. आमच्याकडे एक जण 26 जानेवारीला बोलायला उभं राहिलं. बोलता येत नाही, बोलायला उभं राहिलं. बोलीन काय हे उभं राहिलं. मला हॅलो, मी म्हणलं करा चालू. हा बोलन काय. ते म्हणलं आज 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हणजे काय, 25 जानेवारी नंतर येते ती 26 जानेवारी. ते म्हणलं 26 जानेवारी म्हणजे काय, 27 जानेवारीचा आदला दिवस म्हणजे 26 जानेवारी. आणि म्हणला 26 जानेवारी म्हणजे काय, झेंडावतन करते तो टाइम म्हणजे 26 जानेवारी. जय हिंद. अवघड असते. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलायचलाय ना, ज्याला म्हणता येत नाही त्याला म्हणाचलंय ना. तुम्ही पहा असं गोड गाणारा माणूस असू द्या, गाणं गोड असलं की बरं वाटतं की नाही. असं गोड एकदम कानावर माधुर्य लालित ते महाराज. ते मी नेहमी सांगत असतो,
स्वर स्वर स्वरों की मधुर तान है, स्वर सरस्वती की देन है, और स्वर स्वर क्या कहते हो यारो, क्योंकि स्वर ही स्वयं कृष्ण भगवान है. ते गायन नागरे बाबा ही जस्ट मला दादा नाव माहित, दादा माझ्या बऱ्याच कीर्तनाला होते बरं का. भागवत दादा, मला नाव लक्षात ये ना, माफी मागतो, पण तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्वाचे आहेत बरं का. ही सगळी मंडळी, ही गाणारी मंडळी आहेत महाराज. आता इतकी चांगली गाणारी मंडळी असल्यावर माझ्यासारख्या गायन न येणाऱ्या माणसांनी मध्ये तोंड घालण्यात काही मजा आहे का. पण पहा, असा चांगला काकडा चालू असला का, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, जल गाता येत नाही, अरे स्वरात एवढी ताकद आहे महाराज, स्वरात एवढी ताकद आहे. आवतावर असलेल्या शेतकऱ्यांनी बैल वळवता वळवते येऊ येऊ कधी म्हणलं नुसतं बैलाला, आणि स्वरात म्हणलं तर गोड लागतं. आता ह्या माऊल्या आहेत ना, हे कसले बी भजन म्हणतात आणि कोणत्या बी म्हणतात, स्वरात म्हणतात, लय गोड कसले बी म्हणतात. त्या आमच्याकडे सकरुबा निघतो नागपंचमी दुसऱ्या दिवशी, तुमच्या भाग्यात मला माहित नाही आहे का, निघतो का. हा, आणि मग त्या मावशा गाणं म्हणतात आमच्याकडे, कोण्या वाटाणा गेले वाय सकरुबाची घोणी, याच वाटाणा गेले वाय, गोड वाटत ते. कापूस जास्त असतं गाणं म्हण द्या. गजानन बाबा तुया दरू जाला मोर, कसा नवरा भेटला बाबा असा कापूस चोर. मग काही म्हणतात ना, परवा एक बाई गाणं म्हणत होती, काय पार्वती कसा गेला गणपती न महादेव संन्यासी, टोले खायचेच धंदे. अवघड असेल. हो, एका कथेमध्ये एका मावशीनं माईक घेतला, म्हणजे महाराज मला गाणं म्हणायचं. म्हणलं कोणाचं, म्हणे विठ्ठलाचं. मला वाटलं म्हणलं भजन म्हणजे एखादं गाथ्यातलं. तिनं भजन म्हणलं कोणतं, विठ्ठला आठवण येते मला म्हणून मी मोबाईल नव्हते तुला. अरे अप्पा, मी म्हणलं विठ्ठलाला मोबाईल कोणा द्यायला देस. आता याच सूत्र सांगेन तुम्हाला, जगाला बोलायला फोन लागतो आणि देवाला बोलायला मौन लागतं. विठ्ठला स्वर स्वर लय ताकद त्या स्वर. मी सांगितलं ना त्या दिवशी घोले पाडाळीला, स्वरात इतकी ताकद आहे महाराज. साधं मंगल अष्टकी नाही लग्नातलं, सांगू काय याला ज्ञानदादा, सांगू. हा, साधं मंगल अष्टकी नाही लग्नातलं, असं स्वरात म्हणून एखाद्या माणसाला लय गोड वाटतं. कसं कोकण असत. मला म्हणता येतं बरं का, मी कणून नाही म्हणून राहिलो, मला मुळू येत नाही. मोकळं म्हणू का, माला परस्परी करगळा. गोड वाटत की नाही. काही काही लग्नात मंगलाष्टक असे म्हणतात माणसाला फाशी घ्या वाटते. एका लग्नात गेलो मी, मंगलाष्टक म्हणलं नमून दाखवत, फक्त इको नको बरं का सिस्टीम वाली मावली, एवढं म्हणूस तर इको नको फक्त. त्यांनी मंगलाष्टक म्हणलं, आरा कसं कोंगाची दू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू. म्हणलं यांचं घालायला पहिलं. किशोरदादा मंगलाष्टक काय, मंगलाष्टक 8 मंगल घटनेचा समूह आहे. पहिली गोष्ट तर देवबाप्पालाच म्हणू दिली पाहिजे, तिसऱ्यांमध्ये तोंड नाही घातलं पाहिजे. कोणी जातं म्हणतं इचकितन ते सगळं. बरं ते म्हणतात म्हणजे पोरीनं कुठून आणलं काय माहित, पानावर लिहून. पहिलाच मंडप वयता गेला राहतो, डीजेना लवकर नवरदेव गेटवर येत नाही, इकडून तिकडून गेटवर आला, नवरीच्या आत्याचा तरफडा ते पिपाडन समय घेऊन पळतय. एवढी आत्यान पिपाडन समय, तिच्या काचाट्यातून नवरदेव सुटला, फुलं फेकणार पोरी, त्याच्या काचाट्यातून सुटला पिपाणी वाजवणार, गुतली तरी वाजत, इकडून तिकडून वरती गेलं, स्वागतावाल्याच्या काचाटून संपला. मग देवबाप्पाकडे माईक. देवबाप्पाने एक मंगलाष्टक म्हणलं की आल्याच पोरी मध्ये वराड व्हायता गेल, पंगत 4 वाजायला बसेल, पटच भांडव येईल,
पोटात खायला काहीच नाही, खाल्लेलं काहीच नाही, परेशान. आणि मग पुरी मंगलाष्टक म्हणतात पांचट. शुभमंगलं सावधान सावधान झाले मंगल 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 निधान. सुमणबाईनं आज केलं कन्यादान. चंद्रकला का सासू मोठी भेटली महान. शुभमंगल. आणि त्याने अर्धा तास मंगलाष्टक म्हणलं तर लोक वर अक्षरच खाताय काय हिरे मोती इथून फाटा फुटला होता ना आपला. हिरे मोती कोणतं प्रमाण झालं बोला, कोणतं प्रमाण झालं? मंडपात बसले हाय कंट्रोलर कोणी, कोणतं प्रमाण झालं? हा वा याला म्हणतात काम बाबा. हा एकदम 2-3 एष्ट्या तुमच्या नावावर करून देऊ आपल्या आपण. दशरथ राजा, दशरथ राजाला बोर झालं. दशरथ राजा स्वर्गात गेले. मी सांगत होतो बोलणारे लोक बोलायचा लय नाद असतो काय कायला. स्वर्गात गेले फिरायला. माणूस मेल्यावर स्वर्गात गेला असं स्वर्गवासी म्हणते माणसं. स्वर्गवासी गेलं की नाही माहित नाही पण म्हणते मौतीवर बोलणारे स्वर्गवासी. काही काही एक वाक्य म्हणतात काय, मी देवाला प्रार्थना करतो भगवान त्याच्या आत्म्याला शांती, तू तो आत्म्यात पाय. आणि देव तुझं ऐकायला तू देवाचा कोण आहे? तुझं कसं काय ऐकेन देव? ऐका या मुद्द्यावर पुन्हा स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर फिरता फिरता राजा दशरथाने पाहिलं एका ऋषीनं डोळ्यावर पट्टी बांधली होती, साधना चालू होती. डोळ्यावर पट्टी बांधून साधना चालू असताना राजा दशरथाने त्या ऋषीकडे पाहिलं आणि दशरथाला कुतूहल वाटलं. कशाचं? डोळ्यावर पट्टी, डोळे सोन्याचे असतील का, हिरे असेल का, माणिक असेल का, मोती असेल का, एकच डोळा असेल का, 2 असतील का, जास्त नसतील ना. कुतूहल म्हणून ती पट्टी काढायला गेले. एका गंधर्वाने सांगितलं म्हणजे महाराज रिकाम्या उचापत्या करू नका, पट्टी गिट्टी काढू नका, साधूची साधना चालू आहे. ज्या गोष्टी करायच्या नाही म्हणल्या माणसाला एकदा कुतूहल लागलं की मग ती केल्याशिवाय थांबित नसतं. 2 जण अंधारातून चालले, एकाचा पाय एका वस्तूवर पडला आणि भरला. त्याचा पाय अंधारात भरल्यामुळे त्याने शेजारचं सांगितलं, ते म्हणलं राव हा पाय भरला. मग शेजारचा म्हणला भरू दे, जाऊ दे तिकडं, उजेडात गेल्यावर धुवून काढू. तो म्हणला कशाने भरला असेल? शेजारचा म्हणला का ना भरू दे, आता भरला ना दिसत नाही ना, उजेडात गेल्यावर धुवून काढू. तो म्हणला पण कायच असेल? शेजारचा म्हणला असू दे ना, उजेडात गेल्यावर धुना, पण नेमकं कशाचा असन असं. त्याला दमच नाही निघला. हे म्हणायचं उजेडात गेल्यावर पाहून त्याला दम नाही निघला. त्याने चालू चालू असा हात खाली केला. आता योगायोगाने ते म्हसाडाचं शेणपट होतं म्हणून बरं झालं. दशरथाला कुतूहल काय, डोळ्यावर पट्टी, ओल्डीन पट्टी साधून द्याला आणि श्राप म्हणजे पट्टी काढली असं त्याचं पतन होईल. राजा दशरथजी स्वर्गातून खाली पडले. लक्षात तुमच्या, राजा दशरथजी स्वर्गातून खाली पडा. स्वर्गातून खाली पडल्यावर माणसाच काही राहत, साधं जिल्हा परिषद पंचायत समितीला पडल्यावर इचकत. मग स्वर्गातून राजा दशरथजी स्वर्गातून खाली पडले, मरणार. जटायू नावाचं पक्षी घिरट्या घालत होता आकाशात, ते आलं. ते म्हणलं स्वर्गातून कोणतरी भाला माणूस पडताय राव. कारण स्वर्गातून नालायक कशाला पडीन, चांगलंच पडीन. नालायक काय स्वर्गात जाईल? ते म्हणलं स्वर्गातलं खाली पडतं म्हणल्यावर चांगला माणूस दिसतो. त्यांनी पंखाची चादर केली, उपकार केला आणि दशरथाला वाचवलं, खाली आणून सोडलं. बेशुद्ध झालेले दशरथ शुद्धीवर आले. कोण? म्हणजे जटायू. मी वाचलो नाही म्हणे, मी वाचवलं. जटायूतून काय देऊ? पण काय तुमच्याजवळ द्यायला? तू सांगते देतो. जटायूला हुशार होतं, त्याने यायच्या पुऱ्या खानदानीचा अभ्यास करेल होता. सूर्यावर सध्या जाण्याचं धाडस जगाच्या पाठीवरती घाणी केलं. त्यातले पहिले हनुमान, दुसरे संपत्ती आणि तिसरे जटायू. नॅशनल रिसर्च एरोनॉटिक्स स्पेस सेंटर नासा अजून मंगळावर गेली, चंद्रावर गेली, सूर्यावर जाण्याचं धाडस केलं. हे तिघं सूर्यावर जाण्याचं धाडस करत होते. काय कमी बुद्धिवान असतील का? ते म्हणलं काय रे महाराज, तुम्हाला पोरग झालं ना, मला देऊन टाका. दशरथ म्हणे मीच परेशानी, मलाच काही व्हायना, तुला कुठून देऊ? मी यज्ञ करू करू परेशानी, मलाच लेकरू बाळ व्हायना, तुलाच कुठून देऊ? मलाच नाही, तुला कुठून देऊ? ते म्हणे 4 होणार तुम्हाला. अरे 4 होणार असतील तर हा राजा दशरथ तुला वचन देतो, पहिलं तुला देऊन टाकीन. म्हण महाराज हिशोबान बरं दिलं. राजानं वचन दिलं. पुढे राजा दशरथाला झालं पोरग. रामप्रभू आले. रामप्रभू राजा दशरथाच्या कुळामध्ये आल्याबरोबर गर्भगृहात परमात्म्याचं प्रागट्य झाल्यावर दशरथजी चाललेल्या अकरास तोंड पायाला, आणि हे तोंड पायाला जायला लागले. मधल्या दरवाजात उभं होतं जटायू, पख लावून आडवे. कुठं चालले? आणि ते म्हणे पोरग पायाला. कोणाचा? दशरथाची लगेच ट्यूबलाईट पेटली. राजा दशरथजी म्हणे माफ करा म्हणे तुमचं. मग काय विचार काय म्हणे, शब्द गेला जीव गेला. शब्दाला लय किंमत. पहिलं तुम्हाला दिलं आश्वासन दिलं होतं उचलान घेऊन जा, उचललं महाराज जटायून पोरग. तुम्ही नाही ऐकली कथा, मी 100% सांगतो ही कथा तुम्ही ऐकली नाही. लॉकडाऊनचे परिणाम आहेत ना.
उचललं चालिलं. रस्त्यात नारद भेटले, म्हणले जटायू हे पोरग कोणाच आहे? जटायू म्हणले आपल्याच आहे. नारद म्हणे पाखराला गावापासून पोरं व्हायला लागले. ते म्हणणे आपलं म्हणजे मी याचा धर्मपिता आहे, हे माझं धर्मपुत्र आहे आणि असं असं आमचं ठरलं होतं. त्या करारानं चालिलं. नारदानं सांगितलं माणसाचं पोरगण जनावराची संगत पालन पोषण सूत्र जमणार नाही, वापस नेऊन ते मरून नाही. ते मारणार नव्हतं पण करायचं होतं लाघव, म्हणून राघव न्यायचा होता तिकडं. नेऊन घाल. अरे ते म्हणे मी नेऊन घाला करता थोडीच धरलं त्याला, सोडू कस काय, जमत नाही ते. तू कशा करता चालेल? मी त्याचा बाप आहे म्हणे. मग बापाला पोरग कशा करता लागतं? सगळ्या बापाने सांगा बरं, इथं कमरात टोले द्यायला कशाला लागतं पोरग? नवस कशासाठी? आयशा पुत्र देई गुंडा त्याच्या तिन्ही लोकी उरायले उरपाठे. आयशा पुत्र देई गुंडा बसायला हिरोहणा, बापाला मारतो दांडा, बायको पुढे घोळतो. गोंडा असंच मोकळा माणूस पाहिजे महाराज. लय आतल्या गाठीचं कीर्तनात असं बसतंय. शेजारच्या म्हणलं मी लोक हाय पाय रे, मोकळा माणूस पाहिजे. बापाला पोराची गरज केव्हा पडती? म्हातारपणात. कशाला? सेवा करायला. दुसरी गरज मरता मरता. कशाला? उशाल मांडी द्यायला. तिसरी गरज कशाला? मेल्यावर चिता पेटवायला. चौथी गरज क्रियाकर्म करायला. आटपलं पोराच का? मग तुला पोरग कावा लागेल म्हणे या 4 गोष्टी करतात. मग तालुक घेऊ ना. अरे तिकडे गेल्यावर दशरथाचं काम करील, आपलं नाही करणार. तेव्हा जटायून सांगितलं दशरथाच्या नशिबात ते होतं, पण दशरथानं अवसर गमवला का? कर्म चुकवलं दशरथानं, आणि कर्म चुकवलेलं असल्यामुळे इचकलं. म्हणे काय इचकलं? राजा दशरथानं साधूचा अवमान केला. साधूचा अवमान केल्यामुळं तुम्ही तिथं वाचवायला गेले, तुम्हाला शब्द दिला, राजा दशरथाच्या नशिबात ते नाही. राम दशरथाचं हे सगळं याच्यापैकी एकही गोष्ट करणार नाही, तुमची करायला येईल. राम वनवासात असताना पंचवटीत गेले. पंचवटीमध्ये जटायू राहत होता. ते जटायूचं राहण्याचं ठिकाण होतं. सगळं म्हातारपण रामाच्या सानिध्यात गेलं जटायूचं. मरता मरता जटायूच्या उशाला मांडी दिली. मेल्यावर जटायूची चिता देवानं अग्निदाग दिला, आणि मेल्यानंतर जटायूचं 10वं देवानं केलं. या 4 पैकी एकही क्रिया दशरथाच्या झाल्या नाही. का? त्याचं खातं देवाच्या दरबारात होतं. देवाचा बाप असला जरी तरी विठ्ठल मग धर्म या राष्ट्राचं मेरुदंड नाही महाराज. धर्म या राष्ट्राची रीड आहे. लक्षात आहे तुमच्या? धर्म या राष्ट्राचं अस्तित्व आहे. ज्याने ज्याने धर्मसंमत जीवन जगलं त्याचा उत्कर्ष झाला. ज्याने धर्माचा त्याग केला ना महाराज, त्याचं संपलं सगळं. अर्जुनाला देव दुसरं काहीच सांगत नाही गीतेमध्ये. मुद्दा आहे का? फक्त एकच वाक्य सांगेल. अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, अर्जुना बाकी सगळ्या गोष्टी सोड. आगा स्वधर्मू जरी सांडशील तरी पापावर पडा होशील. मग पाप तेन वचेल कल्पांतवरी. अर्जुना स्वधर्मम निधनम श्रेयो परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म आगा स्वधर्म आपुला जरी कठीण जाहला. काय म्हणतात? आपला धर्म अनुसरण करायला अनुकरण करायला जरी कठीण असला तरी तो त्यागता कामा नये. ज्या दिवशी धर्म त्यागशील ना, मग बापा वर पडा होशील, उपरा होशील तू उपरा. आणि असं पाप लागल ना तुला अर्जुना, मग पाप तेन वचेल कल्पांतवरी. मग अर्जुनाने विचारलं धर्म म्हणजे काय महाराज? कट्टरता धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, जय करने काम हो धर्माचे पालन. सुंदर, धन्यवाद बाबा. बाबांनी प्रमाण दिले, बाबांचे आभार. मुद्द्यावर या. धर्म म्हणजे काय अर्जुना? तुला धर्म कळाला का रे? अर्जुनाला विचारतात. आपल्याला तरी कळाला. अर्जुन लय लांबची गोष्ट. आपल्याला फक्त कट्टरता मार डालेंगे काट डालेंगे नाही छोडेंगे. आमच्या पोराला गर्व शेकव हम हिंदू एवढा तर धर्म कळायला लागला. आपला धर्म फक्त शिवजयंतीलाच जागा होतो. आता 19 फेब्रुवारी झाली ना, जगात भारी 19 फेब्रुवारी एकदम उतू येतो असा फस 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 फस. 19 फेब्रुवारीला
छत्रपतीची तत्व बाजूला राहतात, छत्रपतीचे विचार बाजूला राहतात. जयंती मिरवणूक आणि एखादं पुढं दिसलं दुसऱ्या समाजाचं, आमचं मुस्लिम बांधव कोणी दिसला त्याच्याकडे पाहून मारलेंगे काढालेंगे नाही छोडेंगे शिवजयंतीला. ते म्हण तू सकाळी भेट ना दाडात, मग सांगतो तुला, तुला आता चढेल जरा. सकाळीच भेटलं ते 6:30 त्याला नदीत. मग ते म्हणे क्यों रे हो, रात को क्या बोल रहा था रे, मार डालेंगे क्या डालेंगे नहीं छोड़ेंगे. मैं कुछ नहीं बोल रहा, मैं जा रहा घर को अभी. आपल्याला काय धर्म शब्दाची व्याख्या सांगतात ऐका. धारणात मिथ्याहू धारयते इति धर्मः. म्हणजे काय, पुन्हा सांगतो धर्माची व्याख्या. जो विशिष्ट प्रकारच्या सदप्रवृत्तीची धारणा करतो आणि ज्या वृत्ती धारण केल्यानंतर मानवाची हानी होत नाही त्याचा उत्कर्ष होतो, मानवाचा पराजय होत नाही त्याचा विजय होतो, त्याचं नाव धर्म. विठ्ठल विठ्ठल. आणि तो जर कळून घेतला आणि त्यानुसार जीवन व्यतीत केलं की महाराज त्या माणसाला जगात कोणीच हारू शकत नाही. कारण जिथं धर्म असतो तिथं पराजय कधीच होत नाही. हाच प्रश्न महाभारतात पडला. युद्ध चालू झालं, संजय धृतराष्ट्राला सांगत होते चॅनल दूरचित्रवाणी, आणि ते सगळं चित्रराष्ट्रांनी त्या आंधळ्या धृतराष्ट्रांनी संजयाला विचारलं. म्हणे संजया कितवा दिवस आहे आजचा? म्हणे आजचा दिवस 13वा. बर ते सांग बरं विजय कोणाचा होईल? आता गंमत अशी झाली, विजय होणार होता पांडवाचा आणि हारणार होते कौरव. कौरव हारणार होते आणि पांडव विजयी होणार होते. कौरव जिंकत नाही आणि पांडवाला विजयापासून कोणी थांबू शकत नाही हे धृतराष्ट्राला कळत होतं आपलं संजयाला. पण आंधळ्या धृतराष्ट्राला हे सांगितल्यावर ते त्याला पचणार नाही. त्याला जर म्हणलं कौरव हरतेत, हे ते म्हणून माझं खातो आणि त्यांचे गातो. बुद्धिवान माणसं लय चालाक असतील, चाणाक्ष असतील. कुठं काय बोलायचं ते आपल्यासारखं नाही. माणसाने बुद्धिवान माणसं मोजकं बोलत असे, थोडेपरी निरे पण असं कमी बोलतात पण काम दाखवतील. कोणते बुद्धिवान माणसं नाही, कमी बोलतात काम दाखवतात. माणसाने बोलताना लय सावधानतेने बोललं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, बोलताना जर आपला शब्द घसरला आणि आपल्या बोलण्यातून जर एखाद्याचा अपमान झाला तो अपमान वह ऋण है, अपमान वह ऋण है जिसका किया गया वह व्यक्ति समय मिलने पर जिसने किया उसे ब्याज सहित चुकाता है. लक्षात येतं तुमच्या? अपमान असं कर्ज आहे ज्याचा तुम्ही केला ते तुम्हाला बोलणार नाही, पण त्याला जर टाइम आला आणि तुम्ही त्याच्या कचाट्यात सापडले तुम्हाला याज लावून परत करून ते. मग अपमान करताना जरा सावधानतेने करीत जा. हुशार असतात बुद्धिवान माणसं. संजय सांग विजय कोणाचा होईल? कौरवाचा म्हणावं तर होत नाही आणि पांडवाचा होतो सांगावं तर म्हाताऱ्याला पचित नाही. बुद्धिवानानं उत्तर पहा कसं दिलं. यथो धर्मस्थो जया. एकाच वाक्यात म्हणलं. म्हणजे महाराज जिथे धर्म राहील त्यांचा विजय. दुसरी बाजू काय होती? कौरवाच्या बाजूने धर्म नव्हता त्यामुळे त्यांचा पराजय होईल. आणि पांडवाच्या बाजूने धर्म आहे. धर्म म्हणजे कोण? देव आहे. देव म्हणजे धर्म आहे. देव आणि धर्म एकच आहे महाराज. रामो विग्रहवान धर्म. हा काय म्हटलं तुम्ही मला सांगा ना. तुम्ही संस्कृतचं सांगा, तुम्ही शास्त्राचं सांगा, चिंतनाचं सांगा, विनोदाचं सगळं सांगेल. रामो विग्रहवान धर्म. हा राम हेच धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. भगवानच धर्माचं स्वरूप आहे की नाही? भगवान म्हणजे धर्म आहे. आणि जो देवाला स्वीकारतो धर्माला स्वीकारतो त्याची हानी कशी होईल? ज्याच्याजवळ देव आहे त्याची हानी कशी होईल महाराज? म्हणून लक्षात घ्या, देव म्हणजे धर्म आहे, धर्म म्हणजे देव आहे. मग धर्माची तत्व काय? देवाची तत्व काय? देवाची तत्व आहे सद्प्रवृत्ती, चांगले विचार, चांगलं कर्म. आणि जो चांगलं कर्म करतो त्याला भीती कशाची महाराज? लक्षात घ्या. वाईट कर्म केले ना, अति केली की माती होणार, बरोबरी होणार. गणित लक्षात येतं तुमच्या. पण धर्माचा त्याग केला की दुःख आल्याशिवाय राहणार नाही. पतन होण्यापासून आपल्याला कोणी वाचवणार नाही. म्हणून आपण धर्माचा त्याग करून चालणार नाही. ज्या वेळेस धर्माचा त्याग समाज करतो त्यावेळेस धर्म बुडायला लागतो. आणि ज्यावेळेस धर्म बुडायला लागतो त्यावेळेस 3 जण येतात. कोण कोण? देव येतो, देव येतो, संत येतात आणि महापुरुष येतात. कशासाठी? बुडलेला बुडताना रसातळाला जाणारा धर्म त्याचं उत्थान करण्यासाठी देव येतो. बरोबर आहे? धर्म रक्षावया अवतार घेसी. भगवान
धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. लक्षात घ्या, पुन्हा ऐका. देवाचं गणित थोडं वेगळं आहे. देव काय करतो? भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी, भक्ताला जवळ करतो आणि सबरेन चोट्टेन सपासप हाणतोच. संत म्हणतात अरे देवा हे बी लागतात ना रे. हा, लक्षात घ्या, फक्त सद्प्रवृत्ती सगळे, काही विकृती सुद्धा लागते महाराज. विकृतीशिवाय सुद्धा मजा नाही ना. रणांगणामध्ये चांगलं पहिलवान आहे महाराज याच्या मैदानामध्ये लढायला, आणि त्याला पुन्हा विरोधातच कोणी नाही, तो लढीन कसा? त्याच्यात मजा नाही ना. ते सुद्धा लागतात. मग संत म्हणतात तसं नाही देवा, तू थोडं बाजूला थांब बरं, आता आम्हाला काम करू दे बरं. काय संत म्हणतात, आम्ही काय करू? तू दुर्जनाला मारतो आणि सज्जनाला तारतो ना. आम्ही सज्जनाला तर तारूच, पण दुर्जनाला मारू नये. दुर्जनाची दुर्जनता मारू. जे काळांची व्यंकट सांगू तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परी जडो मैत्र जीवांची. दुर्जनातली दुर्जनता मारू. हे संत काम करतात. संत हे कशाच्या जोरावर करतात? शास्त्राच्या जोरावर करतात. पण सगळ्याच गोष्टी शास्त्राने होत नाहीत ना. काही गोष्टी पचवण्यासाठी रुजवण्यासाठी फक्त शास्त्र असून चालत नाही, शस्त्राचीही भाषा दाखवावी लागते. म्हणून शास्त्र आणि शस्त्र एकत्र यावं याच्या करता देव संताच्या आणि स्वतःच्या मध्ये महापुरुषाचं कॉम्बिनेशन करत असतो. अशा महापुरुषाचं कॉम्बिनेशन केलं 17व्या शतकात. हिंदवी धर्म स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला, महाराजांचं प्रगटीकरण झालं. आता छत्रपतींचा अवतार म्हणलं की थोडं लोकांना चुकीचं वाटतं. छत्रपती युगपुरुष आहेत ना महाराज. ठीक आहे, अवतार आपण म्हणू नये. का म्हणू नये? त्याचं कारण असं आहे, रामप्रभूचं चित्रण वाल्मिकांनी केलं की नाही रामायणामध्ये. रामप्रभूचं चित्रण वाल्मिकांनी रामायणात करत असताना अवतार म्हणून केलेलं नाही. मी माझ्या कथेमध्ये नेहमी सांगत असतो जेव्हा रामकथा होतात तेव्हा, रामप्रभूचं चिंतन हे अवतार म्हणून केलं नाही. एक सामान्य व्यक्ती असामान्य कर्तृत्व असा प्रवास दाखवला रामप्रभूचा. जर अवतार म्हणून चित्रण केलं असतं तर देवाला वनवासाचा मार्ग क्रमित करायची गरज नव्हती. अयोध्येत जन्माला आले असते, जसे आले असते तसे लंकेत गेले असते, हानला असता निघून गेले असते. काय केलं? दाढे धरुणी पृथ्वी नेता वराह रूप होशी. हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने दाढावर पृथ्वी धरल्यानंतर रसातळात घेऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह परमात्म्याचा अवतार झाला. वराह आले, रसातळात गेले, असा चंदाकनी निखार वराहाच्या रूपाने तो हिरण्याक्ष हानला, मारला, संपवला, मोकळे झाले. असं झालं का? याच्या घरात आले, लहानचे मोठे झाले, मग त्यांना ह्या विद्या दिल्या, मग ते हळूहळू तिकडे गेले. मग विचारलं वराहाचं घर कुठे आहे, घर नंबर किती आहे, स्वभावन कस काय आहे, मग ह्याकून आठपिन कान, एकट्याच्यानं जमत नाही, मला कोणी सोबती येतं का? म्हणजे जसे वरून आले तसे काम फत्ते करून गेले. अवतार होते म्हणून रामप्रभूला अवतार म्हणून दाखवलं नाही. वाल्मिकी चित्रण करता सामान्य पुरुष आहेत, सामान्यासारखं वर्तन आहे, म्हणून त्यांचा आचार घेण्यासारखा आहे असं आपण म्हणत असतो. सामान्य व्यक्ती ते असामान्य कर्तृत्व असा प्रवास. म्हणून छत्रपती ज्या वेळेस आले, छत्रपतीचा जन्म झाला. छत्रपतीने बघितलं महाराष्ट्र गुलामीमध्ये खितपत पडलेला आहे. 4 परकीय सत्तांनी महाराष्ट्राच्या छातडावर थैथयाट करायला सुरुवात केलेली आहे. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, कोणी वाली महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राला उरलेला नाही. महाराजांनी आपलं काम सुरू केलेलं असताना महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांची भेट झाली. त्या काळात तुकोबाराय आपल्या कीर्तनातून फार मोठं काम करत होते. वारकरी संप्रदायाला जुना वारसा आहे, म्हणून मी नेहमी शासनाला आवाहन करत असतो. आता रेकॉर्डिंग चालू आहे. महाराष्ट्र शासनाचं निम्याच्या वर काम तर कीर्तनकार करतो महाराज, बरोबर आहे? निम्याच्या वर काम समाजात प्रभावीपणानं जनजागरण करण्याची भूमिका ही कीर्तनकाराची आहे, भारुडकाराची आहे, भजनी मंडळीची आहे. तळागाळात जाऊन समाज जागवतात ही लोक. त्यांचा विचार होतो का? एखादा विशिष्ट अधिकारी दारू बंद करा म्हणून जर नेमला, त्याला शासन मरणाचा पगार देते. येते तुमच्या लक्षात? त्याला मरणाचा पगार देते. आणि जे खरं समाजाच्या तळागाळापर्यंत टोकापर्यंत जाऊन काम करतात त्यांच्या पगारीचा विचार होत नाही. 60चा कोठा कलावंत मानधन समितीला मी राहून गेलोय. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य वयोवृद्ध कलावंत मानधन समितीच्या जिल्ह्याच्या बॉडीवर होतो मी. 60 जणांचा कोठा. जालना जिल्ह्यामध्ये तालुके किती? 8. कोठा 60 जणांचा. 8 तालुक्यातून 60 जण काढायचे. अर्ज प्राप्त होते 950 लोकातून 500 जण पात्र होते आणि त्या पात्र 500 मधून 60 काढायचे. कोणला देता?
त्याला पगार किती? 1500 काय होतं? या कलावंताचा, कलाकारांचा, प्रबोधनकाराचा विचार शासनाने करायला पाहिजे. आता कोरोना आहे ना महाराज, इथं वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवती. कोरोना आला समजा, मी मास्क का लावला आज? आमच्या सारख्याने लावल्यानंतर आमचं पाहून मला माहिती आहे, जे माणसं जे लय निबर असतील ते म्हणतील जाऊ दे रे महाराजांना लावून त्यालाच कोरोना खात. आता काय करू? बारीक पोरं पाहतील ना, ते म्हणतील बाबांना लावलं होतं आपण बी लावून घ्या. अनुकरण करतील की नाही? ऐकवा नाही, आम्ही डिस्प्ले समाजाचा. आम्ही धोरणात राहिल्यावर समाज दोरीत राहतो. आम्हीच येड्यावरून केल्यावर मग लोक म्हणते त्यालाच आकली नाही ना, आपण काय करतो? आता हे जनजागरण करून राहिलो की नाही आम्ही? आता शासनाने उठलं की सुटलं, मंदिर बंद करा, कीर्तन बंद करा. अरे काय लग्न चाललंय तिकडं लॉन मध्ये पुढून पडदा टाकून, कीर्तन बंद करा. मी कालही सांगितलं ना, आजही सांगतो, माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, मंदिरात जाणारी लोक जेवढं नियमाचं पालन करून दर्शनाला जातात तेवढी लग्नात लोक नियमाचं पालन करीत नाहीत. मंदिर हे पवित्र ठिकाण आहे, श्रद्धेचं, आस्थेचं, आस्थापनेचं ठिकाण आहे. लोक हात जोडायला जातात. मंदिर समितीने सांगितलं मोबाईल चालत नाही, लॉकरमध्ये ठेवायला 1 किलोमीटर पायी जातात आणि तिकडे ठेवून येतात, पण मोबाईल लपून मध्ये नेत नाही. नको बाबा, सांगितलं ना त्यांनी, चालत नाही नाही न्यायचा. लोक तिथं नियमाचं पालन करतात. मंदिरं उघडे ठेवा 1. दुसरी गोष्ट, कीर्तन बंद करू नका 2. नामा म्हणे केशव राजा आणि केला नियम चालवी माझा. जागतिक महामारी आली मागच्या वर्षी, जगात लॉकडाऊन झालं, आम्ही मान्य केलं. पहा, कोरोना म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही, तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुम्हाला वाटतं कोरोना नका करू, आल्यावर माय बी म्हणून देत नाही, बाप बी म्हणून देत नाही. कोरोना मानव निर्मित विषाणू महाराज, अनेक विषाणूंचं कॉम्बिनेशन आहे. त्याचं रिझन अजून पाहिजे तसं परफेक्ट सापडलेलं नाही, आणि लोक नियमाचं पालन करत नाहीत म्हणून तो काही मेला नाही महाराज. त्याचं बीजवाई होती इकडे राहिलेली शिल्लक, वाढली ती पिलावळ. त्याच्यामुळे सरकार जे निर्देश देतात त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. असं म्हणायचं नाही शासनाला काय शासन येडं नाही, काहीतरी कुठेतरी सापडलं असेल म्हणून त्या पद्धतीने ते काम करते. त्यांच्या नियमाचंही पालन करायचं, येडवणी करायचं नाही. सॅनिटायझरचा वापर करायचा, मास्कचा वापर करायचा. मास्कचा वापर कशाला करायचा? तुमचा कोरोना आपल्याला होऊ नये म्हणून मास्क लावायचा, आणि आपल्याकडचा दुसऱ्याला जाऊ नये म्हणून सॅनिटायझर लावायचं. लक्षात येते तुमच्या? सॅनिटायझर, मास्कचा वापर करायचा. कोरोना फार खतरनाक विषाणू आहे. तो जोपर्यंत संपत नाही, जोपर्यंत संपूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत तो जात नाही. म्हणून फिरताना गिरताना असे शेजारी शेजारी उभे राहतात. कीर्तनातही महिला मंडळी अशा बसतात जशा कोरोनाच्या मावस बहिणीत त्या. सोशल डिस्टन्सचं पालन केलं पाहिजे. पण जागतिक लॉकडाऊन झालं, मान्य केलं वारकऱ्यांना, सगळे थांबून घेतले. कधी न खंडित होणारी परंपरा ज्ञानोबाराची वारी थांबवली आम्ही, बरोबर आहे. आता बाकीच्या राज्यात नाही लॉकडाऊनचं असं काही किंवा इतकं स्ट्रिक्ट, आता महाराष्ट्रातच जास्त झालंय. मग आता कीर्तनावर बंदी आणली. मी सरकारला विनंती करतो, आमचा नियम आणि नियमाला फार महत्व आहे संप्रदायामध्ये. तुम्ही कीर्तन लगेच बंद म्हणू नका. लग्नाला तुम्ही म्हणले 50 लोकायला परवानगी नियमात, कीर्तनाला 10 लोकायला द्या, जास्त नका देऊ. पण आमचा नियम चालू राहू द्या. कृपया करून कीर्तन बंद करू नका. कारण ही पृथ्वी जर संरक्षित आणि सुरक्षित कशाच्या जोरावर असेल? याच्या जोरावर आहे. हे नामस्मरण पृथ्वीच्या आस्थापनेला बळकट करतं, याला भरारी देतं. आणि जर कीर्तन चालू राहिली 10 लोकात का होईना, 1 वारकरी प्रबोधन करील 10 लोकायला, 10,000 जणांना जाऊन सांगतील. तुमचा जो संदेश आहे सरकारचा तो लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचेल. आपल्या जिल्ह्याच्या माननीय आरोग्य मंत्र्यांनी फार प्रयत्नाची पराकाष्ठा केली महाराज लॉकडाऊनच्या काळामध्ये. ते एवढं सोपं नाही सांभाळणं. फक्त कीर्तनावर, कीर्तनाच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये एवढीच माझी व्यक्तिगत इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस तुकोबाराय कीर्तन परंपरेच्या ओघात होते. तुकोबारायांनी गावागावात जाऊन कीर्तन करायला सुरुवात केली. बघितलं तुकोबारायांनी परकीयांची आक्रमण महाराष्ट्राच्या मातीवर होत असताना तुकोबाराय उघड्या डोळ्यांनी पाहतात. तुकोबारायचं अंतःकरण द्रवित होत. अरे साधू त्याला म्हणतात, दुःखवे अनेकाच्या दुःखे. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या अंतःकरणाला वेदना होतात त्याला साधू म्हणतात. पाहिलं माय बहिणीच्या इज्जतीची लखताना वेशीवर टांगल्या जाऊ लागलेली आहेत. शेतकरी संकटात आहे, शेतकरी सुखी नाही आहे. शेतकऱ्याच्या उभ्या पेकामध्ये गनिमांनी त्या ठिकाणी गुरं घालायला सुरुवात केली, घोडे हत्ती घालायला सुरुवात केलेली, फौजपाटा घालायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्याला कोणी वाली उरलेला नाहीये. आणि मग तुकोबाराय आपल्या कीर्तनातून टाहो फोडतात. अरे धर्म बुडायला लागला, राम आले, धर्म बुडायला लागला, कृष्ण आले.
अरे आता धर्म बुडतोय, रस तळाला जातोय, तुम्हाला धर्म कळत नाही का रे? अभंगाच्या पहिल्या धर्म तो न कळे, 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 धर्म तो धर्म तो न कळे, 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 धर्म तो न हो काल झाकी येले डोळे, काल झाकी येले डोळे, जीव भ्रमले यातावे, जीव भ्रमले यातावे, जीव भ्रमले यातावे, जीव भ्रमले यातावे, मन मंदिरा गजर भक्तीचा